वडा डोसा घ्या, डोसा इडली वडा, इडली वडा डोसा, समोसा वडापाव. फायनली मित्रांनो आपण ट्रिपला पोचलोय गोव्याला. तर आता उतरतोय मी. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी पर्नल पावसकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या आजच्या या व्लॉगमध्ये. तर मंडळी, खूप दिवसांनी व्लॉग येतो आहे. त्याचं कारण तर आहेच, कारण जॉबच्या नादामुळे व्लॉगिंग करायला मिळत तर नाहीच आणि सुट्टीसुद्धा मिळत नाही. आज तर 29 नोव्हेंबर डेट आहे. तर आणि आजचा आपला बँजोचा कॉल आहे. तर आजचा कॉल म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राच्या बाहेर आहे, तो म्हणजेच गोव्याला. तर मी आता तिथे पोचलो आहे गोव्याला. ते म्हणजे स्टेशन आहे आपलं थिवीम. तर थिवीम स्टेशनवरती मी पोचलो आहे आणि बाकीची मंडळी आहे ती 4 व्हीलरने आधीच ऑलरेडी तिथे पोचली. माझी ट्रेन थोडी लेट झाली, तर आता मला न्यायला येतो आहे. तर इकडनं मी आता डायरेक्ट तिकडेच जाणार आहे मांडवामध्ये. तर आज म्हणजे आपली असणार आहे हळदीचा शो असणार आहे. आता सकाळीच काहीतरी शो आहे म्हणून ते लवकर जाऊन सेटअप केलं आहे. तर मला वेळ झाला आहे, आता जाऊन मी सुद्धा थोडा मी फ्रेश वगैरे झालो आहे. तर आता थोडासा नाश्ता करणार आणि मग शो स्टार्ट होणार आहे. तर माझ्यासोबत येणार होते यश आणि वैभव, पण त्यांना नाही येता आलं कारण जॉबची सुट्टीच नसते. मला सुट्टी भेटली म्हणून मी आलो. तर आता मी थिवीम स्टेशनवरती पोचलो आहे. तुम्हाला थिवीमचा म्हणजेच गोव्याचा व्ह्यू गोव्याचं वातावरण दाखवतो. इथे थंडी तर होती खूप सकाळी, आता ऊन पडलं आहे. मंडळी, मी ट्रेनमधनं उतरत होतो तेव्हा मला खूप सारे असे फ्रेंड्स मिळाले जे ग्रुपने की इथे गोव्याला फिरायला आले. तर माझ्या मित्रांना पण मी सांगतो आहे की लवकरात लवकर प्लॅन करू आपण फिरायला येण्यासाठी. तर आता मी निघतो इथनं. फायनली मित्रांनो, मी पोचलो इथे. म्हापसा एक गाव आहे तिथे ऑर्डर आहे आणि मंडप दाखवतो तुम्हाला. आणि मंडळीसुद्धा भेटू आपण. नवीन मंडळी आहे, तर नवीन मंडळी बघू आता शिकतायत, कलाकार होत आहेत. हे बघा आपला स्वयंभाई आहे. यशला मिस करतोय भाई. आय मिस यू यश. इथे सेटअप जोडलाय, जागा थोडी कमी आहे त्याच्यामुळे. मंडळीनो, तर आता थोड्या वेळातच म्हणजे मी आता आलोच आहे आणि सगळ्यांना भेटलो वगैरे आणि आता थोड्या वेळातच आता वाजप चालू करणार आहे. नवरदेव आहे, नवरदेवाची हळद आहे आणि हळद आता लावायला सुरुवात होणार आहे. आणि आता आमचं वाजपसुद्धा चालू होणार आहे. जेव्हा वाजप चालू होईल तेव्हाला डायरेक्ट शूट व्लॉग चालू करतो.
थांबलो इथे थोडंसं वाजून. आणि हे बघा हळद दाखवतो तुम्हाला. गोव्यामध्ये हळद कशा प्रकारे साजरी होते. मग आता पुन्हा आपण चालू करतोय शो आपला. आता डोळ्याची हळद लागलेली आहे आणि आम्ही थोडा आराम केला. आराम करून वगैरे करून आता पुन्हा शो स्टार्ट करतोय. तर सेटअप इथे आहे, थोडा ॲडजस्ट करावं लागतं आहे. अर्धं सामान तसंच ठेवावं लागतं कारण जागा कमी आहे. मित्रांनो आपलं वाजवून झालं आहे आणि आता आम्ही जेवायला जातोय. तुम्हाला जेवण दाखवतो कशा प्रकारे असतं ते. तर चला.
तर फायनली मित्रांनो आजचा व्लॉग आपला हा इथे एंड होणार आहे. तुम्ही बघितलंच असाल आज गोव्यामधील हळद समारंभ कशी होते. तर खूप मजा आली. माझा प्रवाससुद्धा उत्तम झाला आणि बँजोचं वादपसुद्धा खूप सुंदर झालं. सर्वांना आवडलं आणि शेवटला तुम्ही बघितलंच असाल कसला भारी डान्स चालू होता. हळदीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लाईकसुद्धा करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थंडी खूप लागते आता, थंडी लागायला लागले आणि आता आम्ही जाऊन झोपणार आणि उद्याला पुन्हा नेक्स्ट व्लॉग माझा चालू होणार आहे सकाळी. तर भेटू डायरेक्ट उद्याला.